विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 97 पर्सेंटाइल मार्क आहेत. रँक मात्र 6000 प्लस आहे. मग आता मला व्ही-आय-टी कॉलेज मिळणार नाही. पहिल्यापासून टार्गेट होतं की व्ही-आय-टी, कारण लास्ट इयर कट ऑफ चेक केला होता. मग 97 ला चान्सेस खूप होते. पण आता रँक बघितल्यावर असं वाटतंय की नाही मिळणार. निराश, हताश झालाय स्टुडंट. बरं, असा एक नाहीये स्टुडंट. काही स्टुडंटची रँक तर 50,000 प्लस आहे. 50,000 पेक्षा जास्त रँक आहे. 70,000 पण एका मुलानं काल कॉमेंट केलं होतं. मग ही मुलं तर असं विचारतायत, तर आम्हाला मिळेल का? 50,000 रँकला मिळेल का ऍडमिशन? मिळालेलं आहे आणि मिळतं ऍडमिशन. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच बोलायचं आहे. मग तुम्ही काय करा, पहिल्यांदा चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक तर करणारच आहे तुम्ही आणि मित्रांबरोबर आणि तुमच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. इंजिनिअरिंगला ना हीच प्रोसेस आहे. काय होतं माहितीये का, की सी ना लाखो मुलं देतात. पण प्रत्येक मुलाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय का? नाहीये. मग मला सांगा, मग प्रोसेसमध्ये म्हणून तर रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं. अगदी जुन्या काळापासून आहे बरं का हे रजिस्ट्रेशन, रँक सगळ्या गोष्टी. फायदा काय होतो त्याचा, की रजिस्ट्रेशन प्रोसेस केल्यामुळं ओके, एक टिपिकल मुलं, की ज्यांना इंजिनिअरिंगलाच घ्यायचंय, ते रजिस्ट्रेशन करणार. त्याच्यामुळं बऱ्यापैकी ना, एक काय म्हणूया आपण फिल्ट्रेशन होतंय. ज्याला जायचंच नाहीये तो रजिस्ट्रेशन करणार नाहीये. ठीक आहे. काही लोकं एवढे एक्सपर्ट असतात, की ज्यांना मेडिकलला मिळणार हे माहिती असतंय, की ज्यांचा नीटचा स्कोर पण चांगला असतो, तरी देखील इकडे रजिस्ट्रेशन करून ठेवतात. आहेत काही थोडी मुलं असतात. ओके. त्यामुळे तर थर्ड कॅप नंतर किंवा थर्ड कॅपला मेरिट थोडं इकडं-तिकडं होतं बरं का. ठीक आहे, जाऊ दे. मग रजिस्ट्रेशन केल्यामुळं रँक कळते. रँक कळल्यामुळं थोडीशी आयडिया येते. ह्या सगळ्या गोष्टी जरी आहेत ठीक, तरी प्रकार काय आहे मी तुम्हाला सांगतो. आता मगाचं उदाहरण घेऊया परत. व्ही-डबल-आय-टी, व्ही-आय-टी मध्ये मिळणारच अशी खात्री असणारा मुलगा दुपारपर्यंत मी मिळून बसून डिस्कशन केलं होतं. पण संध्याकाळी त्याचा कॉल आला, की "सर रँक." तर माझं म्हणणं ऐका. रँक, लास्ट इयर कट ऑफ, पण पर्सेंटाइल याचा मी विचारच करत नाही. नाही करत मी विचार, लक्षात घ्या. रिझन काय त्याच्या मागचं? भरपूर कारणं आहेत. यावर्षी तर व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी मर्ज झालंय. काय होईल? विचार करायचा नाही. तुम्हाला ते कॉलेज हवंय ना, लिस्टमध्ये घ्या. नाही, मला ते मिळणारच नाहीये. कशाला? असा पण विचार करायचा नाहीये. बरं, आता यावर्षी आणखीन एक वर खूप व्हिडिओ असे बघितलेले आहेत, की ज्याच्यामध्ये ना क्लिअरली सगळ्यांनी मेन्शन केलंय काय, की यावर्षी इंजिनिअरिंगच्या सीट्स ओके. मग मला सांगा, मेकॅनिकलच्या सीट्स किती इन्क्रीज झाल्यात? काय माहीत? इलेक्ट्रिकलच्या किती इन्क्रीज झालेत? माहीत नाहीये. सिव्हिलच्या कुठल्या कॉलेजने किती सीट्स वाढवल्या? तर याचं उत्तर असं असणार आहे 100% कुणीही एकही जागा वाढवलेली नाहीये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलची. आहेत त्या जागा भरल्या जात नाहीयेत. ओके. मग बाकीच्या जागा घेऊन वाढवून करायचंय काय? मग सीट्स वाढल्यात कुठल्या? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्च करा 100% सी-एस, आय-टी, ए-आय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग हे जे आहे ना, रोबोटिक्स म्हणूया आपण आणि अजून एखादा कुठलातरी ब्रांच असतील कॉमेंटमध्ये नक्की सांगा. यांच्या सीट्स वाढल्या असणार आहेत. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, हा रँक नंबर एक जनरली फक्त आपण काय करतोय, एक अंदाज घेतोय. हां, हे मिळू शकतंय. पण मी तुम्हाला मगाशी काय बोललोय? हे मिळणारच नाही. हे मिळेलच. आपण असा विचार करणार नाहीये. मग एक प्रॉपर लिस्ट तुमची तयार असणार आहे ना, आहे ना? आज काय होतंय बघा, मी तुम्हाला सांगू का, आता खूप मोठे-मोठे, छोटे-छोटे, नवीन-नवीन, जुने एक्सपिरियन्स्ड काउंसलर आहेत YouTubeवर. मुलं मला भेटायला येताना ना, त्या काउंसलर्सनी जी काही सीट त्यांना प्रोव्हाईड केली किंवा काही गोष्टी आहेत, ते मला दाखवतात. मी तुम्हाला सांगू का? रेडीमेड. आता माझ्या पण ऑफलाईन मधले मुलं काही आहेत जे कॉल करतात. मी त्यांना म्हणतो, "या आपण डिस्कस करूया." "नाही, नाही, मी काउन्सिलिंग घेतलंय, आम्हाला लिस्ट मिळणार आहे." अरे लिस्ट मिळू दे. पण त्या लिस्टवर पण डिस्कशन व्हायला पाहिजे. काउन्सिलिंग करणाऱ्या लोकांच्याकडे शेकडो मुलं काउन्सिलिंगला असणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा ऑफलाईनला आता काल मी जे उदाहरण तुम्हाला दिलं 97 आमचे 3 तास वेळ गेला. तरी पण कन्क्लुजन नव्हतं. मी 8 तारखेला परत बोलवलंय. की फायनल मेरिट लिस्ट नंतर. पुन्हा राहायच्या तयारीने या म्हणून सांगितलं त्या स्टुडंटला. म्हणजे दुसऱ्या गावावरून आला होता तो. हां, लिस्ट 2-3 वेळा चेंज करावी लागेल. सारखीची एक लिस्ट होतच नाही रे. चेंजेस करावे लागतात, लक्षात घ्या. म्हणजे काय? आता बघा, त्या मुलानं काय केलं होतं, की सी-एस, आय-टी सगळ्या कॉलेजचं एकत्र घेतलं होतं. ओके. सी-एस, आय-टी, ए-आय, डाटा सायन्स सगळं एकत्र.
मग त्यावेळेस मी त्याला सल्ला काय दिला, "अरे तसं करण्याच्या ऐवजी सगळे टॉपच्या कॉलेजमध्ये सीएस अगोदर घेतलं तर, मग आय-टी वाटल्यास शेवटी." त्याला ते पटलं. मग असं होतं तुमच्या काउन्सिलरनं तुम्हाला लिस्ट दिल्यानंतर तुमच्याशी डिस्कशन डिस्कशन केलं असणार आहे. नक्की केलं असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, मी तुम्हाला खूप आनंद होतोय, की मी बघतोय काउन्सिलिंग हा फार मोठा बिझनेस होता पुण्यासारख्या ठिकाणी. 15,000 20,000 काउन्सिलिंगची फी भरणारे पालक मी 4, 5, 6, 7 वर्षापूर्वी बघितलेत. त्या काळात 15,000 काउन्सिलिंगची फी. ते अति श्रीमंत लोकं असतात किंवा हायर मिडल क्लास ते अफोर्ड करू शकतात. मग बाकीच्यांना काय वाटायचं, "अरे!" आणि आता मात्र मला बोलायचं मेन, की आता YouTubeमुळं काउन्सिलिंग ना इतकं अफोर्डेबल झालंय तुम्हाला. तुम्हाला माहितीच आहे, की समीर शेख आहे, यश आराधे, संदीप मिलाके सुद्धा. संदीप मिलाके पी-आय-सी-टीमध्ये आहे. मग हे सगळे तुमचे जे दादा, भैय्या लोकं आहेत की नाही म्हणूया आपण, हे तुम्हाला ना काउन्सिलिंग प्रोव्हाईड करतायत. मग हे YouTubeमुळंच शक्य झालंय. बरं मेन मुद्दा काय? ॲडमिशन मिळेल का? मिळणार आहे ॲडमिशन. मगाचपासूनचं कन्क्लुजन काय? फॉर्म भरताना कुठलंही कॉलेज आपण डिलीट करणार नाहीये. फॉर्म भरताना तो क्रॉस चेक करणारा ऑप्शन फॉर्मवर बऱ्याच वेळा, की योग्य आहे का? हां, तिथं ग्रॅव्हियन्स आहे की नाही कुणास ठाऊक. एकदा सबमिट झालं की सबमिट झाला. तर आणखीन एक मुद्दा. आता हा मुद्दा इम्पोर्टंट आहे. मी तुम्हाला सांगतो, पहिला रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑनलाईन नव्हत्या, ऑफलाईन होत्या. आता रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑनलाईन झालेली आहे. तरी पण एक चौकशी करा. मला असं आठवतंय 1, 2, 3 वर्षापर्यंत तुम्ही ऑनलाईन सबमिशन सगळं करताय. ओके. पण ऑप्शन फॉर्म भरताना एक पेज त्याची कॉपी आय थिंक त्याला त्यावेळेस आम्ही ए-आर-सी सेंटर म्हणायचो. त्यानंतर एफ-सी सेंटर, आता बहुतेक एस-सी सेंटर आहे. तिथे जाऊन तुम्हाला काही सबमिट करायचं आहे का? हे चेक करा. माझा एक जुना अनुभव सांगतो फार पूर्वीचा. ऑप्शन फॉर्म भरताना एक आपल्या क्लासमधला एक स्टुडंट, की जो एस-टी कास्टमध्ये होता. त्याचं पर्सेंटाइल छान होतं, की जेणेकरून त्याला कुठलंही चांगलं कॉलेज मिळालं असतं. पण जेव्हा कॅप राउंड 1 चा रिझल्ट लागला, तेव्हा त्याला एकदम लोकल प्रायव्हेट कॉलेज मिळालं होतं, ज्याचा कट ऑफ कुठंच काही नाही. हे धक्कादायक होतं आणि मी तर त्याला म्हटलं, "आपल्या लिस्टमध्ये हे कॉलेज नव्हतंच कसं काय आलं?" मग तेव्हा त्यानं सांगितलं ते शॉकिंग होतं. एस-सी सेंटर म्हणजे तुमचं ते ए-आर-सी सेंटर, एफ-सी सेंटर जिथं तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड हेल्प मिळते. तिथं बाहेर तो म्हटला स्टुडंट, की आत खूप गर्दी होती. त्याचा दादा आणि तो गेले होते त्या गोष्टीसाठी. मग त्या बाहेर तिथं एक वेगवेगळ्या कॉलेजचे असे छत्री टाकून बसले होते म्हणूया आपण. ते जे सिम कार्ड विकायला बसतात ना, अगदी त्या टाइपमध्ये लॅपटॉप घेऊन बसलेले असतात. ते म्हणतात, "कुठं आत जाताय? प्रचंड गर्दी आहे. देतो भरून मी तुम्हाला ऑप्शन फॉर्म. काही पैसे देऊ नका." मग आपल्याला वेळेचं खूप महत्त्व असतं. त्यामुळं आपण जितक्या लवकर होईल तेवढा प्रयत्न करतो. त्या स्टुडंटनं त्याच्या भावानं तिथं त्यांच्याकडून कॅप राउंड ऑप्शन फॉर्म भरून घेतला होता आणि त्या लोकांनी हळूच त्यांचं कॉलेज एंटर केलं होतं. बरं मला असं वाटतंय ऑप्शन फॉर्म भरत असताना कॉलेजचं नाव दिसत नाही, फक्त नंबर असतात. पुन्हा ते क्रॉस चेक करायचं कोणी? हे आपल्याला करायचंय. तर होतं काय, आता हे असं परत होत असेल असं मला वाटत नाहीये. पण त्या मुलाचं काही वाईट झालं नाही. कॅप राउंड 2 ला 3 ला आम्ही ती काळजी घेतली आणि त्याला द बेस्ट कॉलेज मिळालं. तर काउन्सिलिंगचा जो विषय चाललाय, तर जेव्हा माझ्याकडे काउन्सिलिंगला मुलं येतात, मी माझ्या जुन्या स्टुडंटना फोन करतो. प्रत्येकाकडून त्यांचं मत जाणून घेतो. आता माझा एक स्टुडंट आहे, व्ही-डबल-आय-टीमध्ये तो सिव्हिल इंजिनिअरिंग त्यानं कंप्लीट केलंय. हां आणि मी त्याला जेव्हा फोन केला, त्याला म्हटलं, "कुठे आहेस? कॉलेजमध्ये आहे का? लेक्चर आहे का?" "नाही," तो म्हणला, "ऑफिसमध्ये आहे मी." ऐकल्यानंतर मला आनंद झालाच, खूप झाला. कळालं असेल तुम्हाला का आनंद झाला? ऑफिसमध्ये आहे म्हटल्यावर प्लेसमेंट. किती लाखाचं पॅकेज मिळालं म्हणला? 6.5 लॅख्स. सिव्हिल इंजिनिअरिंग. पण त्यानं मला जे सांगितलं ते तुम्हाला मी सांगतोय लक्षात घ्या. तो काय म्हटला, की त्यानं व्ही-डबल-आय-टी मधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. सगळ्यात महत्त्वाचा तो काय बोलला, की त्याच्या कॉलेजेसमध्ये 4ही वर्षात त्यांच्याकडून वेगवेगळे कोडिंग काय तुमचे असतील, ते कोर्सेस सुद्धा कंप्लीट केले गेले होते. आणि त्याच्यामुळे तो एक व्हर्सटाईल इंजिनिअर झाला. म्हणजे त्याला सिव्हिलमधलं पण नॉलेज आहे आणि प्लस हे बाकीच्या गोष्टी पण येतायत. मी तुम्हाला सांगतो भविष्याची हीच गरज आहे. तुम्हाला सगळं शिकावं लागणार आहे. यातून पळवाट नाहीये. बरं आता महत्त्वाचं म्हणजे काय? त्यानं काय सांगितलं? ऑफिसमध्ये आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा काहींचा माइंडसेट असा आहे, की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणलं की साइटवर पळा, वर्क लेबर हे ते सगळं वाळू आली का, हे आलं का, ते आलं का, वाद, दंगा, धुडगूस तसं नाहीये. मोठ्या-मोठ्या फर्म्स आहेत. त्यांचं डिझाइन डिपार्टमेंट वेगवेगळं असतं लक्षात घ्या. स्ट्रक्चरल डिपार्टमेंट वेगवेगळं असतं लक्षात घ्या. ह्याच्यात भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. मग मी तर म्हणतो इंजिनिअरिंगची प्रत्येक ब्रांचमध्ये अपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येक ब्रांचमध्ये अपॉर्च्युनिटी आहे. शोधा.
तुमची आवड ओळखा आणि गंमत म्हणजे सांगू का? त्याचा मोठा भाऊ आहे. त्यानं पी-सी-सी-ओ-ई मधून सिव्हिलच इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय आणि त्याची सुद्धा प्लेसमेंट पण तो काय म्हणला, "दादाची कंपनी खूप मोठी आहे. ऑब्व्हियसली पॅकेज पण खूप मोठं असणार आहे." अनुभवातून तो तिथेही पुढे गेलेला आहे. म्हणजे मुद्दा काय, की माझे 2 सिव्हिलच्या स्टुडंटशी मी काल बोललो, की जे सेट आहेत. पण ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिन्सिअर होते. म्हणून ते आहेत त्या ठिकाणी. काय व्हायला लागलंय माहितीये का? तुमची रिक्वायरमेंट अशी आहे, की हां, त्या कॉलेजमध्ये जागा किती आहेत सिव्हिलच्या? समजा 240 आहेत. 240 पैकी 240 मुलांचं प्लेसमेंट व्हायला पाहिजे. कधीच होणार नाही. याच्यामागचं रिझन काय? बरीचशी मुलं हायर एज्युकेशनला सुद्धा जातात. हां, नाही म्हणतात प्लेसमेंट नको, शिकायचंय अजून. हे कारण आहे ना. त्यामुळे सी सारख्या ठिकाणी पण 100% प्लेसमेंट तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. रिझन कळालं का तुम्हाला? तुम्ही प्लेसमेंटचं पर्सेंटेज बघू नका. यू-पी-एस-सी करणारी मुलं सी-ओ-पीत खूप आहेत. त्याच्यानंतर एम-पी-एस-सी करणारी सुद्धा आहेतच मुलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एम-बी-ए करणारी मुलं आहेत, गेटची तयारी करणारी मुलं आहेत, अजून शिकायचंय. मग त्यांची प्लेसमेंट नाही होत. नाहीत घेत ती मुलं प्लेसमेंट हेही ध्यानात घ्या. बरं, मग आता मुद्दा असा होता, की ॲडमिशन तर मिळणारच आहे. फक्त लिस्ट प्रॉपर चांगली तयार पाहिजे. काउन्सिलरनं लिस्ट जरी दिली, तर त्याच्यावर आपलं काम व्हायला पाहिजे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. बिलकुल तणाव घेऊ नका. वाईट मानून घेऊ नका, की एवढे चांगले मार्क पाडले, पण एवढं कमी कसं पर्सेंटाइल? बिलकुल नाही. 15,000 पर्यंत रँक असू दे. चांगलं कॉलेज मिळणार आहे. तर व्ही-आय-टी सारख्या मला वाटतं एकाच ठिकाणी 2,000 जागा आहेत. 2,000 सीट्स आहेत. आय थिंक असतील पण 2,000 प्लस असतील कॉलेजमध्ये. पी-सी-सी-ओ-ईमध्ये पण 1000च्या आसपास जागा असतील. ओके. म्हणजे चांगले कॉलेजेस आता मुंबईमध्ये पण भरपूर चांगले कॉलेजेस आहेत. हो, आणखीन एक बरं का मी तुम्हाला सांगतो. तुमचा ना स्टेट मेरिट नंबरमध्ये तुमच्या कॅटेगरी मेरिट नंबर पण चेक करा बरं का. तो खूप छोटा असतो बरं का. निदान तो बघून तर आनंद होईल तुम्हाला. म्हणजे माझा एक स्टुडंट आहे. 98 पर्सेंटाइल मार्क आहेत. एस-ई-बी-सी मधून आहे. तर त्याचं ना स्टेट तो जो काय आहे ना रँक एस-ई-बी-सीमध्ये 75 आहे. ग्रेट रँक आहे लक्षात घ्या. 75 म्हणजे खूपच कमी रँक आली ना, है ना? तेव्हा तिथं लक्षात घ्या. बरं त्या 10% जागा असतात ते सीट मॅट्रिक्स कसं काम करतं जरा अवघड आहे कळणं बरं का. कारण काय आहे, मग कुठल्या कॅटेगरीला किती जागा असतात, किती मिळतात, मग जागा भरल्या गेल्या नाही तर त्या कुणासाठी ओपन होतात? काय कल्पनाच नाहीये. कुणाला काय याची माहिती नाहीच आहे. बरं असू दे ते चाललंय ते व्यवस्थित चाललंय. हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. काळजी न करता पुढच्या प्रोसेसला स्टार्ट करा. ऑल द बेस्ट.